हॅलो यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज बघा सकाळी सकाळी खूप पाऊस पडत होता, पण आता नाही. आता जरा ऊन पडलं आहे. त्याचबरोबर आता 2 दिवसामध्ये रक्षाबंधन येत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत राख्यांची शॉपिंग करायला. अजून मला काही राख्या घ्यायच्या आहे. तर चला मी तुम्हाला राख्या दाखवते दादरच्या. आल्यात की नाही हे बघू शकता. दादर आज जरा क्राऊड कमीच आहे दादरला. चला भेटूया आपण दादरला. बघा आता मी आलोय दादरला. हा डॉगी बघा किती क्यूट आहे. ओह माय गॉड. हे बघ, कोहिनूर इज द बिगेस्ट टावर. अरे बुर्ज खलीफा, तेरा बुर्ज खलीफा. चाललो दादरला. हा बघू शकता स्वामी समर्थ येथील फेमस वडापाव. तुम्ही पण इकडचा वडापाव खाता का नाही मला सांगा नक्की हा. चला तर मग आता दादरला जाऊया आपण. दादरला राख्या बघूया. शॉपिंग तर मी त्या दिवशीच केली आहे, त्यामुळे आता मला काही विशेष असं काही घ्यायचं नाही आहे. पण चल म्हटलं जरा दादरला एक राऊंड मारून येऊया. अजून मला भेटतं आहे का. हे बघा आज दादरमध्ये कमी क्राऊड आहे. फार मस्त आहे ना ड्रेस, छान छान. सेल तर बोलतात हे लोक, सगळ्या दुकानामध्ये सेल लागलं आहे, पण सेलसारखं असं काहीच नसतं. ऑलरेडी त्याची हाय प्राईस असते आणि त्यालाच सेल लावतात असं आहे. चला मग आपण पुढे जरा जाऊया. जा टच कर आरू. वन टच. नाही मारणार, जा टच कर. बघा आर्यन कसा घाबरतोय बघा टच करायला. नाही मारणार. अरे वा, पाया पड. बघा आर्यन किती घाबरतं बेबीला टच करायला. गावची बेबी आहे ती. हे बघा निवांत जेवत आहेत. जेवा जेवा. केलं टच. भांडी पुसून लावली ते मला ते भांडी चांगली. हे बघा दादरचं शॉपिंग मार्केट दादर. ॲक्च्युली बघायला गेलं तर मुंबईमध्ये सगळ्यात मोठं शॉपिंग मार्केट आहे दादर. त्याच्यानंतर आय थिंक सो ठाणा वगैरे असेल. रोडवर इथे शॉपिंग करायला फारच मजा येते आणि मस्तच वाटतं. आत्ता हे लोक मार्केट लावतात. हे लोक फार उशिरा लावतात आणि सण असल्यावर तर इथे प्रचंड गर्दी असते. तुम्हाला मी आता गणपतीचा ब्लॉग दाखवेनच. गणपतीला तुम्हाला इथे उभं राहायला जागा नसणार, एवढी गर्दी असते एवढी. आणि त्याचा सगळे ब्लॉग यूट्यूबर्स मोस्ट ऑफ पण त्याचे ब्लॉग काढतातच, वरून असं दाखवतात मस्तपैकी किती गर्दी आहे बघा. हे बघा राख्या. हे कितने काही राखी 30 काय घेणार. हां 30 रुपीज. हे बघू शकता राख्या बघा. आल्यात तर आहे छान छान राख्या. कुठल्या चूज करायचं तर कळत नाही. इथे मला काय भेटतंय का मी बघते. मला ॲक्च्युली टिकल्या घ्यायचं आहे. टिकल्या माझ्याकडे नाहीच आहे. गाइस लेट्स गो टिकली लेने. और गाइस पूरी तरीके से थक चुका हूँ. ओह माय गॉड. आगे देखो पूरा थक चुका हूँ ब्लॉग के चक्कर में. तरी मला इथे टिकल्या भेटतात का जसं मला हवं. स्टोनच्या लावते मी साध्याच लावत होते. स्टोनच्या फारच मोठ्या मोठ्या येते बघा. टिकल्या करून मोठ्या मोठ्या आहेत ना स्टोनच्या. चला आपण पुढच्या ठिकाणी भेटल्या जातात. कितीच्या त्या टिकल्या 10 रुपीजच्या टिकल्या. हे बघा राख्या. ते पण आहेत मस्त मस्त. वाव, टिकल बघा समोर मस्तच लावल्या. चला आपण बघूया तिथे काय. अच्छा, हे सगळं गौरी गणपतीचं सामान आहे एकंदरीत. बघा मस्त आहे ना. हे बघा गणपतीचं मस्त मस्त आलेत ना आभूषण. नक्की तुम्ही दादरला व्हिजिट करा. तुम्हाला जर गणपतीचं आभूषण काही घ्यायचं असेल गणपती बाप्पासाठी तर इकडच्यापेक्षा बेस्ट असं कुठेच नाही आहे मला तरी वाटतं. मस्त आहे ना. बघा त्या राख्यास. मी इतकी पुढेपर्यंत आली पण मला काही टिकल्या भेटल्या नाही. रेअर आहे गाइस. बघा
ह्याच्यापेक्षा डबल टिबल तुम्हाला गणपती दरम्यान क्राऊड दिसेल. ऑल ओव्हर मुंबईचा क्राऊड इथे दादरमध्ये. बघू शकता तुम्ही, मस्त आहे ना ज्वेलरी बघा. मैं इसको तो भी 12 मेरे को तो मैं आधे घंटे में जाते हैं. हे बघा गणपती बाप्पा कसे सजवले. आपल्याला सुद्धा असं वाटतं ना गणपती बाप्पाला असे सोन्याचे दागिने घालावेत. एक बटन दाबा. तर ह्या स्वर्गमध्ये नक्की या. इथे 1 ग्रॅम सोन्यामध्ये तुम्हाला मस्त दागिने भेटतील गणपती बाप्पासाठी. फायनली टिकल्या भेटल्या. अरे असा पैसा हवा होता डायमंड. कसं वाटते तुला टिकल्या भेटल्या? मला खूप खुश झाले मी, कारण बेरंगी कसलाही कपडा लावत होती. कारण नावा हॅपी मला टिकला भेटला आणि मला या अशा टाईपच्याच हव्या होत्या. तर मी कुठून माझ्या घरापासून इथपर्यंत मी चालत आले बाहेर पडल्यानंतर. काही सपोर्ट दाखवा. हे बघा तुमच्यासाठी, ब्लॉगसाठी पुन्हा पसीना सबस्क्राईब करेल असं बटन दाबा. फायनली मी एवढा खूप सारे घेतले, खाली पण पडले. हे बघा ही टिकली. पूर्ण मोस्ट पण मी वर्षभराचा स्टॉकच घेतला. त्यामुळे टिकल्या होत्या. काय तुम्ही इथे येऊ शकता. आता मी घेतोय श्रीकृष्णाचे कपडे. तुम्ही बघू शकता. कपडे मी घेते. आय लाईक दिस येलो कलर. हा येलो कलर मला आवडला. हे बघा इथे असे खूप सारे आहेत, तुम्ही घेऊ शकता. मला येलो कलर फक्त तेवढंच आहे. कृष्णाचे कपडे आम्ही फायनली मी श्रीकृष्णाचे कपडे घेतले. ते मला असं पाळणा घ्यायचा आहे, पण नेक्स्ट टाईम घेईन मी नक्की पाळणा मी नेक्स्ट टाईम नक्की घेईन. मस्तपैकी पाळणा श्रीकृष्णाचा. आभूषण तर आहे माझ्याकडे थोडंफार. बघूया चला बघूया आपण. हे तुम्ही बघू शकता, काल या कबूतरखान्यामुळे जैन लोक फारच आक्रमक भूमिका घेतलेली आणि त्यांनी हे मोस्ट ऑफ ऑन हे सगळं तोडून टाकलं. त्या दरम्यान आज इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा लागलेला आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कबूतरखाने हवेत की नको आहेत. पण शेवटी ते पण पक्षी आहे, तर गव्हर्नमेंटने, माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने यांची प्रॉपर सोय करावी. ते बघा कबूतर किती उडतात. त्याचबरोबर इथे सुद्धा खूप आलेत बिल्डिंगवर वगैरे कबूतर. कारण त्यांची इथे ही एक फिक्स जागा होती, त्यामुळे आता ते ह्या जागेला चिकटूनच राहिलेले आहेत. पण तरीसुद्धा BMCने काहीतरी याची सोय करण्यात यावी कबुतरांची. चला बाय बाय. आता आम्ही टॅक्सीमध्ये बसून आता आम्ही घरी जात आहोत. तर इथेच आम्ही आमचा व्लॉग